तर मित्र हो, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी घमघमीत असा चिकन पुलाव. त्यासाठी आपण पहिलं चिकन एकदम स्वच्छ धुवून घेऊया. आपण चिकनसाठी कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे. मीठ, हळद आणि मसाला लावून चांगलं मिक्स करून घेऊया. मॅरिनेट व्हायला ठेवून देऊया थोडा वेळ. पहिलं आपण पातेलं गरम करत ठेवूया. एकदा पातेलं गरम झालं की त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल ॲड करूया. आता आपण बघू शकता तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. यामध्ये थोडं जिरं, तेजपत्ता आणि लवंग ॲड केलेलं आहे. आता यामध्ये कापलेला कांदा ॲड करूया. सगळं मिश्रण एकदा चांगलं परतून घेऊया. थोडी हिरवी मिरची सुद्धा ॲड केलेली आहे. यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट ॲड करूया. पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया. 2 कापलेले टोमॅटो ॲड करूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. टोमॅटो चांगला गाळ झाल्यावरती त्यामध्ये 2 चमचा मालवणी मसाला ॲड केलेला आहे. मिश्रण पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया. एक बाजूला चिकन सुद्धा मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे. आता मॅरिनेट झालं चिकन मसाल्यामध्ये ॲड करूया आणि मस्त एकदा चांगलं परतून घेऊया आणि मिक्स करूया. त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता पातेल्याला झाकण लावून चिकन चांगलं वाफेवरती 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया. चिकन आता मस्तपैकी शिजलेलं दिसत आहे. वाव, काय मस्त खमंग वास येत आहे. धुतलेला तांदूळ चिकनमध्ये ॲड केला आहे. तांदूळ आणि चिकन चांगलं मिक्स करून घेऊया. यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करूया. आता चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. वाव, का मस्त वास सुटला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया. आता एकूणच पाणी सुकेपर्यंत याला झाकण लावून ठेवून देऊया, म्हणजे आपलं चिकन चांगलं शिजेल. आता आपण बघू शकता आपला चिकन पुलाव तयार झालेला आहे. का सुंदर असा वास सुटलेला आहे. आता कोथिंबीर ॲड करून चिकन पुलावला 4 चांद लावूया. चला तर चिकन पुलाव रेडी आहे. वाट कसली बघताय? मस्तपैकी ताव मारूया. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आमचं यूट्यूब चॅनल नवजून्स व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा नक्की फॉलो करा. तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.